बळीराजा विकास पॅनलकडे एक हाती सत्ता. विविध कार्यकारी सहकारी संस्था बळीराजा शेतकरी विकास पॅनलकडे. महाराष्ट्र परभणी प्रतिनिधी रमेश मुलगीर. मानवत तालुक्यातील ताडबोरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत बळीराजा शेतकरी विकास पॅनलने 13 जागा जिंकत संस्थेवर एकतर्फी विजय मिळवला. शनिवार दिनांक 16 रोजी संचालक मंडळाची 2026-2031 पंचवार्षिक निवडणूक झाली. मतदान झाल्यानंतर सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला आणि यामध्ये सोसायटीच्या सर्व 13 जागेवर बळीराजा शेतकरी पॅनलचे उमेदवार निवडून आल्याने सोसायटीवर बळीराजा शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व सिद्ध झाले आणि यामध्ये सर्वसाधारण कर्जदार वर्गातून रामचंद्र ज्ञानोबा पठाडे, रतन वैजनाथ पठाडे, मदन सोपान पठाडे, ज्ञानेश्वर प्रल्हाद अवचार, माणिक पंढरीनाथ शेळके, इम्रान खान, मुस्तफा खान, अकबर खान, रहीमदा खान, आसिफ हबीब, मोहसिन खान पठाण, महिला प्रवर्गातून केशा निवृत्तीराव पठाडे, वृंदावनी बाळासाहेब पठाडे, ओबीसी राखीव प्रवर्गातून शिवाजी कुमार गुंगाणे, अनुसूचित जाती प्रवर्गातून शंकर शामराव पाईकराव, तर भटक्या जमाती प्रवर्गातून बाळू विठ्ठल गिरी या उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून UM शेख यांनी काम पाहिलं. यावेळी आमदार राजेश विटेकर, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, माजी सभापती गंगाधर कदम, उपसभापती नारायण भिसे, पंचायत माजी सभापती कुमार गुंगाणे, माजी चेअरमॅन वैजनाथ पठाडे, माजी उपसरपंच उमर खान पठाण यांनी पॅनल प्रमुख सचिन पठाडे आणि विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.